मंत्री गुलाबराव पाटील साहेब त्यांच्याकडे आम्ही एक पत्र व्यवहार केली असताना आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये जो नर्मदा आहे आणि त्याच्या पाणी अफाटून आहे ना, आतापर्यंत आम्हाला पाणी नर्मदाचा काही फायदा नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर मागणी केली असताना महाराष्ट्र सरकारने आम्हाला खास करून आज जे योजना तरतूद केली आहे आणि त्याची मान्यता भेटली आहे ते 935 कोटी एवढी मान्यता भेटली आहे। त्याच्यात या अतिदुर्गम भागामध्ये दडगाव अक्कलकुवा असेल त्या भागामध्ये अक्कलकुवामध्ये 44 गाव आणि अकराणीमध्ये 66 गाव हे त्या गावाच्या त्या योजनेमध्ये येणार आहे आणि त्यांच्या जर पाडा बघितलं दोघं तालुकांच्या 1060 पाडे पाडे धरून त्या गावाला त्याचा फायदा होणार आहे। म्हणून आतापर्यंत मला नाही वाटत का नंदुरबार जिल्ह्यामध्ये इतकी मोठी योजना आली असेल, पण या महाराष्ट्र सरकारने महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही मागणी केली असताना त्याचा पाठपुरावा केला असताना आज मला बोलताना आनंद वाटतं का आमच्या एकनाथराव शिंदे साहेब असेल, श्रीकांत शिंदे साहेब असेल आणि आमच्या दडगावमध्ये आमच्या बरोबर जे खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचा विजूदादा असेल, गणेशदादा असेल आणि आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारीने मागणी केली का साहेब आपल्या भागात जर तुम्ही हे मागणी केली तर या भागाचा पाणी कायमसाठी तो प्रश्न मिटू शकतो। म्हणून हे योजना कशी होणार आहे का हे योजना सौर ऊर्जाच्या सगळं आपण त्याच्यावर पहिल्यांदा तयार करून तिथे रस्ते सुद्धा होणार आहे, सौर ऊर्जा पहिल्यांदा लागणार आणि उच्च शिखरावर त्याचा बांधकाम करून आणि ते पाणी दडगावची वेगळी आणि अक्कलकुवाची वेगळी ते योजना तयार करून 2056 पर्यंत ते योजना त्यांना पाणी ते लोकसंख्या वाढेल तरी ते पाणी घटणार नाही इतकी मोठी एवढे वर्षाचा आपण अंदाजे ते करून महाराष्ट्र सरकारने ते मंजुरी दिली आहे आणि बाकी मान्यतासाठी केंद्र सरकारकडे जाईल। महाराष्ट्राची निधी आणि केंद्राची निधी आहे दोघा राज्यांच्या निधी असते आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने वरची निधी नाही दिली तरी महाराष्ट्र सरकार 500 कोटी निधी तरी ते देणार आहे। म्हणून हे योजना आज आपल्या या दडगाव अक्कलकुवामध्ये आम्हाला हे अभिमान आहे का आम्ही या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा कायमसाठी सुटणार आहे आणि म्हणून जे विषय येत जाईल समोर जिथे अडचण येईल ते सोडवण्यामध्ये आम्ही सक्षम आहे। माझ्या शिवसेनाचे सर्व पदाधिकारीने याच्यात चांगले